नमस्कार, रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज कोकोनट कॅरमल बर्फीची अतिशय सोपी आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आपण त्याच्यासाठी साहित्य काय लागतंय हे बघूयात. तर इथं मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि कढई ऑलरेडी मी गरम करत ठेवलेली. त्याच्यामध्ये ती 1 कप जी साखर आहे ती ओतलेली आहे मी आता, आणि छान पसरवून ती कढईमध्ये घ्यायची आपण, म्हणजे आपली साखर करपणार नाही. आणि कढई सुद्धा तुम्ही जी घेणार आहे किंवा जो पॅन तुम्ही घेणार आहे तो तुम्ही जाड बुडाचा घ्यायचा. याच्याने काय होतं, साखर कढईला लागत नाही, म्हणजे करपत नाही. तर हे कंटिन्यू थोडा वेळ आपण हलवत राहायचं, जेणेकरून आपली साखर करपणार नाही आणि छान असं आपलं कॅरमल तयार होईल. तर इथे मी काय केलंय, गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मंदच ठेवलेली आहे आणि कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे आपली साखर कढईला अजिबात चिकटलेली नाहीये. तुम्ही इथं बघू शकताय आता आपली कशा प्रकारे साखर तयार झालेली आहे. तर आता हे कॅरमल पूर्ण तयार होण्यासाठी साधारण 5 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. आणि मोठ्या गॅसवर तुम्ही जर कॅरमल करायला बघितलं तर आपली साखर करपते आणि कॅरमल छान असं तयार होत नाही. तर मी मंद आचेवर 5 मिनिटं साखर हलवत राहिली आणि आपलं कॅरमल आता तयार झालं. तर त्याच्यामध्ये मी काय आता 1 कप दूध घेतलंय, ते ओतलं. छान असं तयार झालेलं आपलं कॅरमल. दूध ओतल्यानंतर कॅरमल काय होतं, थोडंसं घट्ट होतं, पण आपल्याला घाबरून जायचं काहीच कारण नाही. पुन्हा ते सगळं वितळतं आणि छान आपण ते मिक्स करू शकतो. आणि जसं जसं दूध थोडं थोडं आपण दूध ओतणार आहे, एकदम ओतलं की ते उडतंय, अंगावर येण्याची शक्यता असते. तर कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे आपली कॅरमल वितळते त्याच्यामध्ये आणि ते घट्ट जे झालेले गोळे गोळे असतात ते निघून जातात आणि एकसारखं मिक्सचर तयार होते. तर इथं तुम्ही बघू शकताय अजून आपल्याला कॅरमलचं मिक्सचर पूर्णपणे तयार व्हायला साधारण 2 ते 3 मिनिटं तरी लागतील. तोपर्यंत आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे हे दूध आणि कॅरमलचं मिक्सचर. तर आपलं टेक्स्चर अजून दुधाचं जे आहे तुम्ही बघू शकताय, आपल्या या मिक्सचरला खूप छान कलर आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता थोडीशी वेलची पूड घालणार आहे. 4 वेलची घेऊन तुम्ही त्या मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. साधारण 1 चमचाभर ही पावडर तयार होते. ती याच्यामध्ये घालून पुन्हा सगळं मिक्सचर एकत्र करून घ्यायचंय. इथं आपल्या मिश्रणाला छान कलर आलेला आहे आणि आता हे तयार झालेलं आहे. मला हे जवळजवळ तयार व्हायला 5 मिनिटं लागलेलं आहे. आणि त्या कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालं की आपण त्याच्यामध्ये कोकोनट घालायचं. कोकोनटचा किस बाहेर जो बाजारात विकत मिळतो तोच मी इथे वापरलेला आहे. साधारण 3 कप कोकोनटचा किस 1 कप साखरेला लागतो. तर या प्रमाणात तुम्ही हे बनवायचे. जर कोकोनट जास्त किंवा साखर जास्त झाली तर आपलं प्रमाण हे बिघडतं. तर कोकोनट घालून झालेलं आहे आपलं यात, आणि ते छान असं आपण सगळं एकत्र भाजून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता 2 मिनिटं मी हे सगळं भाजणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर जी असते ती पाव कप यूज करणार आहे. आणि मिल्क पावडरने काय होतं, आपल्या वडीला जी बर्फी आपण तयार करणार आहे त्यात एकदम मिल्की असं टेक्स्चर येतं, खाताना आपल्याला ते छान लागतं. तर मिल्क पावडर पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकताय किंवा नाही घातलीत तरी चालेल. पण आपल्याला जर वडी अशी मिल्की छान रवाळ हवी असेल तर तुम्ही मिल्क पावडर नक्कीच वापरा. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. अगदी जिभेवर विरघळणाऱ्या बर्फी तयार होतात. चला आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया आपण. आता कढईला तेल, म्हणजे कढईला मिश्रण कढई सोडेपर्यंत हे सगळं आपण हलवून घ्यायचं छान. तुम्ही बघू शकता आता कढईपासून वेगळं झालंय आपलं मिश्रण आणि आता ते छान मिक्स होतंय. सगळं मिश्रण दूध पावडर वगैरे एकत्र झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर अजून 2 मिनिटं मी हे भाजणार आहे असंच. आणि सगळं छान भाजून झालं की आपण एक
ताट घ्यायचं आहे, ताट किंवा डिश तुम्हाला हवं ज्याच्यामध्ये तुम्ही ही बर्फी थापणार आहे ते ताट घ्यायचं. त्याला 1 चमचाभर तूप घालून छान ते ताटाला सगळीकडे तूप लावून घ्यायचंय आपण. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हे लावून घेतलेलं आहे पूर्ण ताटाला, जेणेकरून आपली बर्फी जी आहे ते ताटाला चिकटून राहणार नाही, ती लगेच निघून जाईल. तर हे सगळं मिश्रण यामध्ये काढून घेते मी. खूप छान टेक्स्चर आलंय. तर अशा पद्धतीनं मी सगळंच याच्यामध्ये काढून घेतलंय आणि आपण ज्या वाटीनं हे थापणार आहे त्या वाटीला सुद्धा आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वाटीला चिकटणार नाही. तुम्ही इथं बघू शकताय. मिश्रण गरम असल्यामुळे ना आपण ह्याला हाताने थापू शकत नाही. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा उलटणं किंवा वाटीनेच शक्यतो थापायचं आणि वाटीला तूप लावलं की हे मिश्रण याला चिकटत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीनं छान अशी वडी आपण करून घेतलेली आहे त्याची थापून. आणि हे पूर्ण गार होऊन द्यायचं, थंड झालं नाही नंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या किंवा बर्फी जी आहे त्याला आकार द्यायचा आपण. तर याने काय होतं, थंड झाल्यावर जर गरम तुम्ही कट केलं तर त्या वड्या व्यवस्थित पडत नाही. मग म्हणून हे थंड होऊन द्यायचं. थंड व्हायला साधारण 20 मिनिटं तरी लागतात. तर थोडा वेळ असं सोडून द्यायचं आणि नंतर अशा पद्धतीनं हे बर्फी जी आहे कट करून घ्यायची. आणि त्याच्यावर तुम्ही गार्निशिंगला काजू सुद्धा लावू शकताय. तर मी इथं काजूचे काप एका बर्फीच्या वरती ठेवलेले आहेत. अशा पद्धतीनं अगदी हलवाईसारखी आपली कोकोनट कॅरमल बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.